नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते, लेखक क्रमांक 181, 29 जून. सत्यधर्म. वेदांची प्रथम आज्ञाच आहे की सत्याने वागा. त्याला वाणीचा अलंकार असं म्हटलं आहे. याचाच अर्थ सत्य अलंकारासारखे मौल्यवान आहे. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी हे वाणीचे 4 प्रकार. पण परा ही सर्वश्रेष्ठ वाणी, तत्वदृष्ट्या एकरूपत्व झालेल्या अथवा जपसिद्ध झालेल्यांची सहज येणारी ती वाणी असते. ती उत्तम असते, उत्कट असते, श्रेष्ठ असते, सर्वहितकारक असते, जगद्व्यापक असते. तसेच त्या वाणीद्वारे तेवढेच बोलले जाते की जगाच्या हिताचे आहे. अशांची वाणी प्रकटत असते, स्त्रवत असते, ते बोलावे लागत नाही. तुकाराम महाराजांचा सुप्रसिद्ध अभंग आहे, माझी मज झाली अनावर वाचा, छंद हा नामाचा लागल असे. यात तुमचे वाणीवर नियंत्रणच राहत नाही असं त्यांनी स्वच्छ शब्दात सांगितलं आहे. ती अखंड स्त्रवत असते. त्या संदर्भात एक त्यांचीच गोष्ट आहे की एक देहूचा एक रामेश्वर शास्त्री असतात, त्यांचं एका फकीराशी भांडण होतं. तो मुस्लिम असला तरी सत्यवचनी असतो आणि त्याच्या वाणीवर प्रचंड प्रभाव असतो. आणि त्या रामेश्वर शास्त्री की ज्यांनी स्वतः तुकारामांनाही खूप त्रास दिलेला असतो, तर त्या फकीर त्यांना शाप देतो आणि तुमच्या देहाचा दाह होईल. फकीराच्या शापाची सत्यता लगेच सुरू होते. त्यांच्या देहाचा प्रत्येक गात्रनगात्र, हा प्रत्येक अवयव त्यांचा दाह व्हायला लागतो. ते काहीही सुचत नाही. ते ओले गोंडपाट घेऊन सतत ओले गोंडपाट अंग गुंडाळून बसतात, पण तरीसुद्धा तो अंगाचा दाह थांबत नसतो. शेवटी खूप कंटाळतात. आळंदीला माऊलीला शरण जायचं ठरवतात आणि जातात. कळवळून प्रार्थना करतात आणि हा दाह थांबू दे, तुझ्या दारात आलो आहे, तू तसं सोडत नाहीस, याचना दूर लोटत नाहीस असं याचकाला, अशी प्रार्थना जेव्हा करतात तेव्हा रात्री माऊली दृष्टांत देतात की तू तिथं आहे त्या तुकोबांना शरण जा ना, इथं कशाला आलास. तसे तर आली पंचायत आता, कारण अभंग बुडवण्याच्या कामात सगळ्यात पुढं कारस्थानात ते असतात तुकोबारायांचे. त्यामुळं पण आता माऊलीनीच सांगितलं आहे, नाईलाज असतो, मग स्वतःचीच लाज वाटत असते, पण शेवटी ते जातात. देहदाह अति होत असतो, सुचतही नसतं. आणि तुकोबांना शरण गेल्यावर चित्तशुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. तुकाराम महाराज सहज उत्स्फूर्त त्यांना समोर पाहिल्या पाहिल्या अभंग म्हणतात. काहीही बोलत नाहीत, काही नाही. तो शास्त्रींच्या कानावर पडताच नुसता तो अभंग म्हणलेला. तर तुकोबामाया जगद्गुरू ते तर ईश्वरमय झालेले असतात, पूर्ण विठ्ठलमय असतात. त्यांना काय अशक्य आहे, म्हणजे यांची चिंता सांगायचीच गरज नाही अशी गोष्ट आहे. त्यामुळे समोर हजर राहिलेल्या तुकोबा हा अभंग म्हणतात, चित्तशुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. आणि त्याबरोबर एखादी जादूची कांडी फिरवावी तसा त्यांचा तो गात्रदाह थांबतो. तो सरळ नॉर्मल गावातनं ते शास्त्री हिंडायला लागतात आणि फकीराच्या दृष्टीला पडतात. फकीर आश्चर्यचकित होतो की त्याला वाणीचा फार अभिमान असतो आणि माझा शाप कसा काय उतरवला. मग ते त्याला अडवतात आणि म्हणतात, अरे का रे, तुझा गात्रदाह थांबला कसा. तर तो सांगतो की तुकोबा असल्यावर काय, मी त्यांना शरण गेलो आणि तो थांबला. तो कोण तुकोबा. मग तो फकीराला सुचत नाही, ते पळत येतो की कोण तुकोबा आहे, कुठं आहे. मग ते घेऊन येतात. तर त्यांचा मुलगा महादेव सांगतो की ते शौचाला गेलेत. मग ते म्हणतात, नाही थांब, आपण त्यावर बसू. पण आणि ज्यावेळेस तुकोबाची वाट बघत बसलेले असतात, 5-10 मिनटं होतात. तुकोबा जेव्हा त्या बाजूनी यायला लागतात परसदाराकडनं, त्यावेळेस मुखाने त्यांच्या रामकृष्ण हरी जप चाललेला असतो. अखंड जप चालू असायचा. आणि तो फकीर एवढा चिडतो, तो म्हणतो, अरे उधर क्या नाम लेता है, चुप हो जा, म्हणून डाफरतो. तुकाराम महाराज तरी शांतपणे नाम घेणं चालूच असतं. तेव्हा तुकोबा त्याला म्हणतात, अरे मी विवश आहे रे, ते नाम येतं, मी नाही घेत. ते असं कसं शक्य आहे. तो फकीर संतापतो. तो म्हणतो, तू हात धुले. त्यांनी ते सगळं माती लावून हात पाय धुतो, स्वच्छ चूळ भरून ते येतात त्याच्यापुढं. तर ते तुकाराम महाराजांचं तोंड गच्च बांधतात, घट्ट दाबतात. तर तेच नाम त्या फकीराच्या मुखातून आपोआप यायला लागतं आणि तो हात काढून घेतो. अरे काही वाणीची ताकद आहे, म्हणजे अद्भुत सत्याची ताकद असती, वाणीची ताकद असती. हा परिणाम दिसला. कबीरांनी त्याचे वर्णन केले.
ओट कंठ हाले नहीं, रटईन राम नाम, राम हमारा जप करे, हम बैठे आराम. मौल्यवान अलंकार अशा वाणीलाच म्हटले आहे. त्रिकालाबाधित सत्य असणारा सत्यधर्म स्वीकारायचा असेल तर फक्त जपाची नामाची संख्या वाढवायची हीच गरज आहे आणि मग आपणही नामाच्या ताकदीची प्रचिती घेऊ शकतो. धन्य सत्यधर्म, धन्य जपयज्ञ. नमस्कार.